टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पाणी हिंदुत्वाचा काही संबंध नाही असं संजय राऊतांचं म्हणणं आहे। मला असं वाटतं की ते खूप मोठे नेते आहेत की त्यांच्यावरती बोलणं कितपत योग्य माहीत नाही, पण संजय राऊत बोलतात म्हणजे फार काही त्याच्यात गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही। त्याचवेळी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अजून सुद्धा जे अहवाल आलेला नाहीये, दुसरीकडे त्यांनी काल जर आपण बघितलं तर त्यांनी सांगितलं की इमर्जन्सी पेशंटकडून आम्ही ॲडव्हान्स पैसे घेणार नाही। या घटनेकडे तुम्ही सगळीकडे कसं पाहता खासदार म्हणून? काय करायला समाजातल्या प्रत्येक स्तरातून झालेल्या घटनेचा निषेधच झालाय। अत्यंत संवेदनशील अशी ही झालेली घटना आहे, अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीनं याच्या चौकशीचे आदेश दिले, चौकशी समिती नेमली आहे आणि झालेला प्रकार चुकीचा आहे आणि त्यामुळे चुकीच्या या सगळ्या झालेल्या प्रकारावरती जे कोणी दोषी असतील, संस्था असेल, व्यक्ती असेल, त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई होईल आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे जनभावना ज्या आहेत त्या काही माझ्या आणि त्या जनभावना वेगळ्या नाहीत। आणि स्वाभाविकपणे म्हणून झालेला प्रकार हा दुर्दैव आहे, पुन्हा कधी हा होऊ नये याची सुद्धा काळजी, खबरदारी झालेल्या घटनेत सगळ्यांनी आपण घेतली पाहिजे आणि निश्चितपणे झालेल्या दोषींवरती जे दोषी आहेत त्याची कारवाई नक्की होईल। पर्यटन मंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या जलपर्यटन प्रोजेक्टला राज्याच्या सरकारमधला विषय आहे, मला तुम्ही केंद्रातला विचार संघटनेतला नाही, महायुती भक्कम आहे, काही चिंता करू नका। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।